बारामतीमधून. बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांची कार अडवल्याचा आरोप होतोय आणि बारामती टेक्सटाईल पार्क बाहेर ही कार अडवल्याची प्राथमिक माहिती कळतीये. कारमध्ये प्रतिभा पवार यांच्यासोबत रेवती सुळे सुद्धा होत्या आणि दोघींनाही अर्धा तास गेटवर अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय. अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहेत. जयकुमार, नेमकं काय झालं? कोणी गाडी अडवली? कारण की अर्धा तास गेटवर अडवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. श्रद्धा, आपण बघितलं की मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे ते स्वतः प्रतिभा पवारांनी तो व्हिडिओ काढलेला आहे आणि त्यांच्या सोशल मीडियावरती देखील पोस्ट करण्यात आलेला आहे. बारामतीमध्ये सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्यावेळेस प्रतिभा पवार त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे ह्या बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये जात असताना आतमधून कोणाच तरी फोन आला आणि त्यांची गाडी अडवण्यात आली असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वॉचमॅनला तिथनं आतमधून निरोप आलेला आहे सीओ कडनं, जे बारामती टेक्सटाईलचे सीओ आहेत त्यांनी ही गाडी अडवण्यासाठी सांगितली असं देखील या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहे. परंतु या जी बारामती टेक्सटाईल पार्क आहे याच्या अध्यक्षा सुनित्रा पवार आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये येऊन दिलं जात नाहीये का. यानंतरनं प्रतिभा पवारांनी त्या वॉचमॅनला असं देखील विचारण्यात आले की आम्ही शॉपिंग करायला देखील जाऊ शकत नाही का, कारण की त्या बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये अनेक कपड्यांचे त्या ठिकाणी स्टॉल असतात, त्या ठिकाणी नागरिक खरेदी करायला जाऊ शकत असतात आणि हे सर्व बारामतीकर असतील किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील असतील मोठे व्यापारी देखील त्या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी येतात. यावेळी प्रतिभा पवारांना रेवती सुळेंना अर्धा तास त्या ठिकाणी अडवून ठेवल्याची माहिती मिळत आहे. श्रद्धा, निश्चित. जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.